श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि सगळ्यांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त महादेवांची सेवा आपल्याला करायची आहे। तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे की ज्या घरांमध्ये स्त्रिया ज्या असतात, या स्त्रिया या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगेल, 4-5 ज्या शक्य होतील त्या। तर हे गुण जे असतात ते स्त्रियांमध्ये राहिले तर त्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही। तर आपलं घर जे असतं तर हे विटांनी, सिमेंट या प्रकारे आपलं घर बनत असतं। हे घर बनवण्याच्या पाठीमागे आपल्या मिस्टरांचा, आपल्या पतिदेवांचा खूप मोठा हात असतो। तो मेहनत करतो, कष्ट करतो, सगळं काही करत असतात आणि ते कष्ट करून एक घर आपलं घेत असतात। मात्र ते घर विटा, सिमेंट 4 भिंतींनी बनलेलं असतं आणि त्या घराला एक मंदिराचं स्वरूप किंवा एक घराचं स्वरूप असं ते काम म्हणजे स्त्रिया करत असतात। आणि ते सामर्थ्य जे असतं ते देवाने स्त्रियांमध्ये दिलेलं असतं। आणि म्हणूनच ज्या घरांमध्ये स्त्रियांच्या स्वभावामध्ये, गुणांमध्ये जे प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे की जी वागणूक असते ती अशी असेल, त्या घरामध्ये कधीच कशाचीही कमी पडत नाही। आणि या उलट जर काही तुम्ही गोष्टी करत असणार तर त्या गोष्टी आत्ताच सोडा। कारण तुम्ही कितीही पूजा पाठ केलं, कितीही काहीही केलं तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये तुम्ही जर चुकीची वागणूक किंवा चुकीच्या गोष्टी तुम्ही करत असणार तर तुमच्या घरामध्ये कधीही काहीच टिकणार नाही, पैसा टिकणार नाही, दुःख हे येत असतात, वारंवार संकट हे येत असतात। म्हणून आपल्या घरामध्ये काही गोष्टी आपण स्त्रियांनी केल्या तर त्या अतिशय छान पद्धतीने आपलं घर जे असतं ते स्वर्गापेक्षा कमी राहत नाही। आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही। आपल्या मुलाबाळांवर चांगल्या पद्धतीने संस्कार होत असतात, त्यांची प्रगती होत असते आणि म्हणूनच या गोष्टी आपल्याला करायच्या असतात। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, महिलांनी बघा, प्रत्येक घरातील महिला ज्या असतात त्या महिलांनी लवकर उठायचा प्रयत्न करायचा आहे। सूर्योदयाच्या आधी लवकर उठून जी स्त्री आपल्या घरामध्ये उठून आपल्या घरातील अंगण असेल तर अंगण किंवा आपल्या घराच्या बाहेरचा जो परिसर असतो तो झाडून तिथे पाणी शिंपडून पुसत असते, आपला उंबरठा पुसत असते, आपलं घर स्वच्छ करत असते, हे सगळं काही करत असते, त्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही। सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, ज्या महिला नवऱ्याच्या आधी उठत असतात, उठल्यानंतर स्नान वगैरे करून आपल्या घरातील जी देवपूजा करत असतात त्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडत नाही। भगवंताची पूजा केली जाते, कुलस्वामिनीची पूजा केली जाते आणि अगदी मनापासून केली जाते। आता मनापासून केली जाते म्हणजेच काय, आपलं एक काम आहे, दररोजचं काम आहे आणि आपण ते करत असतो। दररोजचा नित्यनेमाने झाडू लावायचा, लादी पुसायची, अंगण साफ करायचं, या गोष्टी करतो। पण मात्र भगवंताची पूजा करत असताना अगदी मनापासून श्रद्धेने, विश्वासाने करणं खूप महत्त्वाचं ठरत असतं। त्यामुळे आपण जी काही पूजा करतो, आपल्या कुलदेवीची पूजा करत असतो, ती सुद्धा अगदी श्रद्धेने आपण करायची आहे। कुणी सांगितलं म्हणून नाही करावं, तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, आपल्या कुलदेवीचा, आपले इष्टदैवतांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये असावा, यासाठी आपण मनापासून ही पूजा करायची असते। बघा, तुम्हाला एक गोष्ट किंवा एक उदाहरण इथे मी देणार आहे। बघा, विदुर हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। भगवान श्रीकृष्णांना दुर्योधनाने जेवायला सांगितलेलं होतं, त्याने 56 भोग बनवलेले होते। मात्र श्रीकृष्णाला जेवणाला बोलवलं तरी सुद्धा श्रीकृष्ण तिथे गेले नाही, तर तिथे न जाता आपल्या मित्राच्या घरी, विदुरा जे भक्त होते त्यांच्या घरी गेले आणि विदुराचं पडलेलं अगदी घर होतं, जुनं घर होतं आणि विदुर बाहेर गेलेले असतात। त्यांची पत्नी जी असते, जेव्हा श्रीकृष्ण आवाज देतात की माई खायला काही आहे का, काकी खायला काही आहे का, तेव्हा ती आंघोळ करत असते आणि आंघोळ केल्यानंतर अशीच्या अशी उठून ती येते, कारण तिला भगवंताचा आवाज येत असतो। या पद्धतीने तिची श्रद्धा, तिचा विश्वास असतो आणि तिला त्या भरातच ती जशी होती तशी उठून भगवंताच्या समोर उभी राहते आणि भगवंत आपल्या घरी आलेत हा तिचा दृढ तो विश्वास, तो आनंद कुठे मावत नाही। आणि तेव्हा ती भगवंताला बघूनच म्हणते की भगवंत स्वतः माझ्या घरी आलेत। तर भगवंत श्रीकृष्ण म्हणतात की मला भूक लागलेली आहे, काही खायला आहे का। तेव्हा घरात खायला काहीच नसतं, मात्र तिच्या घरी फक्त केळी असतात आणि ती केळी आणते। केळी आणल्यानंतर भगवंताला ती नैवेद्य म्हणजे भरवते, स्वतःच्या हाताने भरवत असते आणि भरवत असताना मात्र तिला एवढा आनंद असतो की ती रडत असते, ते भगवंताकडे बघत असते, रडत असते आणि केळीचे साल असतात ती
काढत असते, पण मात्र एवढ्या आनंदामध्ये तिला भानच राहत नाही की ती साल भरवते आणि जे मधला गर जो असतो तो फेकत असते. तिला भान राहत नाही कुठलेही, एवढी तिची भक्ती ही दृढ असते. म्हणून बघा, आपल्या घरामध्ये आपण जेव्हा पूजा करत असतो ती मनाच्या गाभाऱ्यातून करायची असते. मी तुम्हाला म्हणत नाही तासन तास बसा, अगदी थोडी का असेना भक्ती ही चांगली आपली मनापासून करावी. आणि जेव्हा विदुर तिथे येतात आणि ते बघतात, तेव्हा विदुर तिला रागवतात आणि म्हणतात की हे तू काय करत आहे, गर फेकत आहे आणि साल भरवत आहेत. आणि तेव्हा ती म्हणते की माफ करा देवा मला, मी हे काय करत आहे. तेव्हा भगवंत स्वमुखाने म्हणतात श्रीकृष्ण की माई, जे 56 भोग असतात त्यापेक्षाही स्वादिष्ट हे तू भरवलेलं अन्न होतं आणि खूप मला समाधान लाभलं. तर भगवंत हे कशाचे भुकेले असतात, शेवटी आपल्या श्रद्धेचे, विश्वासाचे भुकेले असतात. म्हणून श्रद्धा ठेवून आणि आपल्या मनातला भाव खरा ठेवून आपल्या कुटुंबासाठी जर आपले इष्टदैवत, कुलदैवत जे काही असतील आपले देवता, त्यांच्याजवळ आराधना जी स्त्री करत असते तिच्या कुटुंबावर कधीही तुम्हाला सांगते संकट येत नाही. आलेले संकट जे असतात ते निघून जात असतात, अगदी अलगदपणे निघून जात असतात. म्हणून आपल्या घरामध्ये नित्यनियमाने आपल्या घरातील स्त्रियांनी पूजा केलीच पाहिजे. त्यानंतर दुसरं मी तुम्हाला इथे सांगेल बघा, आपल्या घरातील स्त्री जी असते ती समाधानी असणं खूप महत्त्वाचं असतं. तिला स्वार्थ नसावा, अहंकार नसावा. आणि समाधानी म्हणजेच काय बघा, आपला नवरा जे काही कमवतो, ठीक आहे, आपला नवरा जे काही कमवत असतो त्या पैशांमध्ये ती समाधानी राहणं हे खूप महत्त्वाचं असतं. भलेही तो कमी कमवू दे, जास्त कमवू दे, कितीही कमवू दे, कमी जर तो कमवत असेल तर तुम्हाला सांगते त्यामध्ये आपलं घर चालवणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. आणि आपलं बोलतो ना, अंथरूण असेल तेवढेच पाय पसरावे तशी वागत असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण बऱ्याच महिलांना अशी सवय असते, आजूबाजूला कुणा लोकांचं बघितलं की तो हेवा करतात आणि हेवा दावा करून यांची गाडी झाली, याचं घर झालं, याचं ते झालं, हे झालं, हे करून आपल्या मिस्टरांना त्रास होतो. आपले पती जे असतात त्यांना वाईट वाटतं आणि त्यांचा जो विश्वास असतो तो कमी होत असतो. ठीक आहे, ज्या पद्धतीने आपण महत्त्वाचे असतो, कुलस्त्री महत्त्वाची असते, आपल्या घरातली स्त्री महत्त्वाची असते, त्याच पद्धतीने आपल्या घरातील पुरुष सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. आणि त्या पुरुषाला खूप मोठी बाजू किंवा मोठी शक्ती जी असते ती म्हणजे एक स्त्री असते. आणि म्हणून आपल्या नवऱ्याचा पगार जो असेल त्या पगारामध्ये आपण भागवायचं असतं आणि त्याला सांगायचं असतं की नाही, तुम्ही करताय ते बरोबर आहे, आपण हळूहळू का असेना आपण करू, सगळं काही व्यवस्थित करू आणि समाधानी न मागता जे आहे त्यामध्ये समाधानी राहायचा प्रयत्न करायचा आहे. आपले पती आले त्यांच्याशी छान गप्पा मारा. कारण बघा, प्रेमाने घर जोडणं खूप महत्त्वाचं असतं. पैशांनी तर मोठा बंगला पण घेता येतो, कार पण घेता येतो, तिजोरी भरलेली असते, पण मात्र त्या घरामध्ये कटकटी असतील, भांडण होत असतील तर काही उपयोग नाही. तिथे माता लक्ष्मी ह्या चिरकाल टिकत नाही. कालांतराने कर्मभोग जे असतात ते संपले त्यानंतर माता लक्ष्मी ह्या राहत नाही, त्या निघून जात असतात आणि अलक्ष्मी तिथे वास करत असते. म्हणून आपल्या घरात पगार कमी असला, पैसा कमी असला, जे काही असलं, कमी असलं तरी सुद्धा आपल्या घरात जर समाधानी असेल, स्वार्थपणा कुठेही नसेल, तर तुम्हाला सांगते नक्कीच तुमच्या घरात माता लक्ष्मी या वास करत असतात. आणि पुढची गोष्ट म्हणजेच बघा, अतिथी देवो भव. आपल्या घरात येणारा पाहुणा हा देवा समान आहे, हे वाक्य काय आहे बघा, आपण बऱ्याच ठिकाणी बघतो. आणि आपली भारतीय संस्कृती आहे त्यामध्ये सुद्धा अतिथी देवो भव. अतिथी म्हणजे काय, जो तिथी बघून येणारा नाही तर कधीही येतो तो अतिथीचा कधीही आपल्या घरात प्रवेश झाला तर आपण त्याला देवा स्वरूप मानणे, कधीही कंटाळ न करता त्याला जर चहा हवी किंवा चहाच्या वेळेस चहा देणे, पाणी प्यायला देणे, जेवणाच्या वेळेस जर आला तर त्याला जेवणाचं विचारणे आणि ते अगदी मनापासून करणे, फॉर्मॅलिटीज म्हणून नाही. तर बाबा हा आला, आता आमचं जायचं होतं किंवा आमचं हे काम होतं, हा कशाला आला इथे, हे जेव्हा तुम्ही बोलतात ना, तुमचे तिथेच जे कर्मभोग असतात ते कमी होत असतात. म्हणून कधीही आलेल्या अतिथीचा अपमान न करणे किंवा त्यांच्याबरोबर जे आपण करत आहोत, आता आपण मनातल्या मनात जरी बोललो, जरी त्याला समोर नाही बोललो, पण ते आपल्याला माहिती असतं आपण काय वागत असतो, भगवंत बघत असतात जरी समोरचा बघत नसला तरी. म्हणून कधीही अतिथी आल्यानंतर त्यांचा कंटाळा न करता, त्यांचा अपमान न करता आणि त्यांचं स्वागत करावं आणि त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना जेवण जे असेल ते भरवणं. तसेच तुम्हाला सांगेल, या गोष्टी केल्या
केल्याने आपले देव सुद्धा प्रसन्न होत असतात, आपली कुलदेवता ही प्रसन्न होत असते. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. शिजवलेलं अन्न कोणाच्या मुखात टाकणे खूप महत्त्वाचं ठरत असतं, म्हणून ही गोष्ट करणं खूप महत्त्वाचं ठरतं. पुढचंच मी तुम्हाला सांगेल की आपल्या किचनमध्ये जो काही आपण जेवण बनवत असतो, स्वयंपाक बनवत असतो, तर त्या जेवण बनवत असताना आपण स्वमुखातून, आपल्या मुखातून कधीही तुम्हाला सांगेल मंत्र, स्तोत्र, शुद्ध मन ठेवून आपण ते जेवण बनवायचं असतं. कारण जो आपला किचन बोललं जातं ना, तो आपल्या घराचं हृदयाचं काम करत असतं. आणि किचनमध्ये जे काही अन्न शिजत असतं, माता अन्नपूर्णेचा तिथे वास असतो. आणि आपण जेव्हा अन्न अशा पद्धतीने मन निर्मळ ठेवून मंत्र, स्तोत्र, नामस्मरण करून जेव्हा अन्न आपण बनवत असतो, ते अन्न आपल्या घरातील लोकांना चवदार लागत असतं. त्यांची बुद्धी जी असते ती म्हणजे चांगल्या गोष्टी बघत असतात, भांडण जे असतात ते टळत असतात, प्रेम निर्माण होत असतं, हे लक्षात घ्या. आणि अध्यात्माच्या दिशेने ते लोक जात असतात. तुमचे मुलं जर वाईट गोष्टी शिकत आहेत, वाईट गोष्टीला सामोरे जात आहेत, तर ही गोष्ट नक्कीच तुम्ही करून बघा. आणि सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. म्हणून तुमच्या किचनमध्ये जेव्हा पण तुम्ही जेवण बनवत असता, तेव्हा त्या जेवण बनवत असताना आपल्या मुखात नाहीच शक्य झालं तर मोबाईलला लावा तरीसुद्धा चालेल, किंवा आपले जे इष्टदैवत असतील, आपले जे कुलदैवत असतील त्यांचं नामस्मरण करा. तुम्हाला ज्या देवाचं नाव घ्यायचं तो तुम्ही मंत्र जप करा तरीही चालेल. पण ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपण करायचं आहे. त्या उलट तुम्ही शिवीगाळ करणं, वाईट साईड बोलणं, जेव्हा पण जेवण बनवत असतो तेव्हा जर ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुमच्या घरातील अन्नपूर्णा मातेचा ह्रास होणार असतो आणि तुमच्या घरात अन्नपूर्णा मातेचा साठा राहणार नाही, अन्न पुरणार नाही. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवायचा. तिथे अपमान, विडंबना त्या अन्नपूर्णा मातेची होत असते. म्हणून कधीही अन्न शिजवत असताना, जेवण बनवत असताना मंत्र, स्तोत्र म्हणावं किंवा नामस्मरण मनातल्या मनात करा. नाही काही शक्य झालं तर निर्मळ मन ठेवावं आणि आपण ते अन्न शिजवायचं असतं. या पद्धतीने नक्कीच करा. अजून एक इथे तुम्हाला सांगेल, जेव्हा पण आपण जेवण बनवत असतो की आपलं घर जे असतं, आपल्या घराचं जे अन्नक्षेत्र असतं, ठीक आहे, जे किचन असतं, त्यामध्ये आपल्याला एक मनाची जी तयारी असते तर ती पक्ष्यांना घास द्यायची असावी. म्हणजेच आपण घरातले लोकच त्या अन्न छत्रामधून खाणार नाहीत, तर आपल्या शेजारी जे काही असेल, म्हणजे बघा पक्षी असतील, प्राणी असतील, यांच्यावर दया असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यांच्यासाठी सुद्धा एक का असेना पहिली चपाती ती असते ती गाईला द्यायचा नक्की प्रयत्न करा. म्हणजेच काय, प्राण्यांना एक घास, एक जबाबदारी म्हणून आपण घ्यायचं आहे की आपलंच किचन नाही तर हे अन्नक्षेत्र आहे आणि त्यामध्ये पक्ष्यांचा एक घास, शेवटची चपाती पक्ष्यांची, पहिली चपाती जी असते ती गाईची. अशा पद्धतीने तुम्ही काढावा घास. आपल्या देवांचा नैवेद्य आपला त्यामध्ये येत असतो. या पद्धतीने जर तुमचं मन ठेवलं आणि या गोष्टी जर तुम्ही फॉलो करून जर अन्न बनवलं आपल्या अन्नक्षेत्रामध्ये, आपल्या किचनमध्ये, तर बघा तुम्हाला सांगते नक्कीच आपल्या स्वयंपाकघरात कशाचीही कमी पडणार नाही, कशाचीच कमी पडणार नाही, कधीच अन्नाची कमी पडणार नाही. भरभराटी तुमच्या किचनमध्ये राहत असते. म्हणून या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आणि सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, सकाळी लवकर उठायचंच आहे. सकाळी 8च्या आधी आपलं आंघोळ वगैरे होऊन गेली पाहिजे. कुलस्त्रीची ज्या घरामध्ये आंघोळ शुश्रूषुभूत होऊन सकाळी 8च्या आधी जी किचनमध्ये जात असते, तुम्हाला सांगेल त्या घरात कशाचीही कमी पडत नाही. आपला उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवणं, आपलं अंगण नेहमी स्वच्छ ठेवणं. अंगण नसेल तर उंबरठ्याच्या बाहेरचा जो परिसर असतो, आपण आता बिल्डिंगमध्ये राहतो तर आपल्या घरातील बाहेर जो परिसर असतो तो स्वच्छ ठेवणं. त्या ठिकाणी आपण दिवा प्रज्वलित करणं, सकाळी नाही तर संध्याकाळी एक वेळ तरी. तुळशी माता जी असते, तुळशी मातेला दिवा आपण लावणं. या गोष्टी ज्या असतात ह्या आपल्या घरात व्हायलाच पाहिजे. ज्या ठिकाणी या गोष्टी घडत असतात त्या घरात तुम्हाला सांगते त्या 4 भिंती राहत नाही, तर आपलं घर हे स्वर्गासारखं बनत असतं. आपल्या मुलाबाळांना कृपाशीर्वाद छान चांगल्या पद्धतीने मिळत असतात. सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये खेळत असतात. आणि ह्या गोष्टी फक्त एक स्त्री जी असते तिच्या हातात असतं. आपलं घर जे असतं ते कसं चांगलं बनेल आणि चांगल्या मार्गाला जाईल. आता स्त्रीच्या हातात काय असतं बघा, बोललं जातं की स्त्री विध्वंस सुद्धा करू शकते. जर वाईट वागली, वाईट अपशब्द बोलली तर तिथे विध्वंस आपल्या घराचा होत असतो. पण छान अशी मृदू स्वभावाची वाणी तिची असेल, माया असेल बोलण्यामध्ये, तर ते घर खूप मोठ्या
म्हणजे थरावर जात असतं, त्याची प्रगती होत असते, त्याला म्हणजे तुलनाच नाही करू शकत एवढं पुढे ते घर जात असतं. आपले मुलं बाळं सुद्धा पुढे जात असतात. म्हणून तुम्हाला सांगेल, या काही गोष्टी ज्या असतात ना, या आपण नक्कीच करायला शिका आणि तुम्हाला स्वतः फरक दिसेल, हे मी निश्चितच तुम्हाला सांगेल. चला मग नक्कीच या गोष्टी तुमच्या घरात तुम्ही आजपासून जर करत नसणार तर आजपासून सुरुवात करा. या गोष्टींमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर कंटाळा आला, 4 दिवस केलं ताई, 5 दिवस गेलं, ताईचा व्हिडिओ बघितला 7 दिवस केलं आणि नंतर जिथल्या तिथे आपण येऊन जातो रिटर्न. तर असं करू नका कधीही. बघा, आपण कोणतीही गोष्ट केल्याने 21 दिवस जी कंटिन्यू आपण एखादी गोष्ट करत असतो, तर तुम्हाला सांगेन 21 दिवसानंतर आपल्या शरीराला एका पटीने आपल्याला वळण लागत असतं. म्हणून तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला सवय नक्कीच होईल या चांगल्या गोष्टींची. सांगितलेली माहिती जी होती ती नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, नवीन असणार तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.